छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड विशेष विमानाने मनोज जरांगे पाटील यांना जीआर संदर्भात बोलण्यासाठी काही वेळापूर्वीच मुंबईमध्ये दाखल झाले। थोड्या वेळात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत आणखी एक बैठक होईल आणि त्यानंतर दोन जण पाटील यांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आणि भांगे हे आता पोहोचणार आहेत। त्यामुळे घडामोडींनी वेग घेतलेला आहे, बैठका होत आहेत आणि त्यासोबतच चर्चा देखील पाहायला मिळते। एकीकडे सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते याच अध्यादेशाविरोधात कोर्टात जाण्याची तयारी करतात। हा सगळे सोयरेचा जीआर फक्त मराठ्यांना नाही तर सर्व प्रवर्गांना लागू होईल, जे कायद्यात म्हटल्याप्रमाणे शक्य नाही असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणतात। फक्त मराठ्यांसाठी असा वेगळा जीआर काढता येणार नाही आणि जर ओबीसी मध्ये मराठा समाज आला तर त्यांना आपल्या हक्काच्या ईडब्ल्यूएस आरक्षणाला मुकावं लागेल असंही शेंडगे म्हणतात। झिरो आवर या आमच्या विशेष कार्यक्रमात प्रकाश शेंडगे नेमकं काय म्हणाले पाहूया। सगळे सोयरे आणि 54 लाख 3 कोटी लोकांना कोणबी जर दाखले दिले, राहिलं काय शिल्लक मग ओबीसीचं आरक्षण? हे एवढा मोठा समाज 27% मध्ये जर हे झाला तर आमच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होणार आहे महाराष्ट्रामध्ये। म्हणून आम्ही हा रस्त्यावरचा लढा तर आम्ही लढणारच आहोत, पण ह्याचा संपूर्ण ह्या प्रक्रियेला जे आहे ते आम्ही कोर्टामध्ये आव्हान नक्की देणार आहोत। कारण सगळं बेकायदेशीर चालू आहे। आमचं मराठा समाजाच्या वेगळं आरक्षण द्यायला आमचा मुळीच विरोध नाहीये, ज्याची पायाची शिवरायांच्या पायी शपथ घेऊन यांनी सांगितलेलं आहे। आता हे सगळे जर कुणबी झाले तर मग शिंदे साहेब जे आरक्षण देणार ते कुणाला देणार आहेत? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।